आपण पाहू शकतोय की पुन्हा एकदा लक्ष्मण हाके इथे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये या सगळ्या ज्या ज्ञाती आहेत सुरू राहील। सरकारने हा जीआर मागे घ्यावा अशी मागणी जी आहे ती ओबीसी बांधवांची आहे। रस्त्यावर पण आणू शकतो। हा ओबीसी समाज आहे, एखाद्या पक्षाला सत्तेवर बसू शकतो आणि एखाद्या पक्षाला रस्त्यावरही आणू शकतो, अशी ओबीसीची ताकद आहे। म्हणून सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन ओबीसीच्या ताटाचे जे काय आणलेलं बघितलं तर या 58 लाख नोंदी सापडल्यात। हे कशा पद्धतीने सापडल्या येत्या विधिमंडळामध्ये सरकारनं दाखवून द्यावं। आणि हे जे विखे पाटील आहे ना, या जीआरच्या माध्यमातून या बीजेपी सरकार ओबीसीचा घात करत आहे। हे जीआरच्या मागून हे 28 लाख नोंदी कशा सापडल्या त्याला सरकारचं असं झालंय, पहिली बायको घरी असताना दुसरी सवत घरी आणून ठेवल्यासारखं झालंय ना। तिला नीट खाता येईना आणि दुसऱ्या बी बायकोला काय खाता येईना। सरकारचं असं झालंय, पहिलीच्या ताटातलं कसं देईल पहिली बायको सवतीला? हे सरकारचं कसं म्हणजे काय कशात काय मिळणार असं सरकारचं झालेलं आहे। ओबीसीच्या ताटात दुसरं आणून बसवलंय, कसं चालेल असं? आज हा मोर्चा मराठ्यांना कुणबीमध्ये दाखल करायचा शासनाचा चुप्पा अजेंडा आहे। तो अजेंडा कागदावर नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।